नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम 2026 याबद्दल सविस्तर माहिती देणारा हा आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे. चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. तर तुम्ही जास्त वेळ न घालवता आजच्या मुख्य विषयाला सुरुवात करूया. नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम 2026ची अर्ज भरण्याची सुरुवात चालू झालेली आहे. त्या संदर्भात मार्गदर्शन आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री फेलोशिप हा अत्यंत चांगला आणि तरुण युवकांना एक स्फूर्ती देणारा कार्यक्रम आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनामध्ये थेट काम करण्याचा अनुभव मिळावा, त्यांना विविध प्रकारच्या विभागातील माहिती व्हावी आणि त्यांना एक प्रकारे प्रशासनामध्ये काम करण्याची सुवर्ण संधी मिळावी, याच अनुषंगाने हा कोर्सची डिझाईन झालेली आहे. मुख्यमंत्री फेलोशिपचा प्रोग्राम 2026चा नुकतीच मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केलेली आहे आणि याचे अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे. नेमकं वयोमर्यादा काय आहे, पात्रता काय आहे, त्याचप्रमाणे निवड झाल्यावरती कोणकोणते बेनिफिट्स उमेदवाराला मिळणार आहेत याची माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ आहे. पात्रता ही आहे विद्यार्थ्यांनो की तुमचे वय 21 ते 26 या दरम्यानचेच असावे. त्याचप्रमाणे ज्यांना हे फेलोशिप पाहिजे आहे त्यांच्याकडे कुठल्याही शाखेची पदवी ही चालेल. फक्त अट हीच आहे की ते पदवी त्यांनी 60% उत्तीर्ण केलेली असावी. अनुभव कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव त्यांना अपेक्षित आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांचं ज्ञान आणि इंग्रजी भाषा त्यांना बोलता यायला हवी, हे त्यांचा पात्रता आहे. फेलोशिपमध्ये जर उमेदवाराची निवड झाली तर त्यांना काय काय बेनिफिट्स फायदे मिळणार आहेत ते आपण आता जाणून घेऊयात. 56,100 पगार हा दरमहा एकूण 12 महिने म्हणजे 1 वर्ष कालावधीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे ही फेलोशिपचा प्रोग्राम 1च वर्षाचा आहे. आणि 5,400 रुपये दर महिन्याला प्रवास भत्ता, ट्रॅव्हल अलाउन्स तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे एकूणच 61,500 दरमहा तुम्हाला वर्षभर मिळणार आहे, जो की राज्य शासनातील गट अ पदावर जे अधिकारी काम करतात त्यांचा जो पगार आहे तेवढाच पगार हा फेलोशिपला मिळणार आहे. तसेच शासकीय प्रमाणपत्र फेलोशिप कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ते देण्यात येणार आहे. निवड झालेल्या तरुणांना मंत्रालयात थेट काम करता येणार आहे. ही मोठी सुवर्ण संधी या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. फेलोशिपच्या माध्यमातून शासनाच्या विविध धोरणांची अंमलबजावणी, निर्णय प्रक्रिया तसेच प्रशासनाचे कामकाज नेमकं कसं चालतं हे विद्यार्थ्यांना जवळून पाहता येणार आहे हे फेलोशिपच्या माध्यमातून. एकूणच या वर्षभराच्या प्रोग्रामसाठी 60 उमेदवारांची निवड करणार आहे. त्यापैकी 1/3 जागा ही महिलांसाठी राखीव असणार आहे. तरुणांमध्ये नेतृत्व गुण वाढावे, नवकल्पना आणि सामाजिक बांधिलकी विकसित व्हावी, हा एकमेव कार्यक्रमाचा हा प्रमुख उद्देश आहे. तसेच हा जो वर्षभरचा प्रोग्राम चालला आहे तर तो त्याबद्दल विद्यार्थ्यांना जे प्रमाणपत्र देण्यात आहे ते त्यामध्ये काय आहे, IIT मुंबईसह विशेष अभ्यासक्रम त्यांना करता येणार आहे. म्हणजे सार्वजनिक धोरण या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. देशातील अग्रगण्य संस्था असलेली IIT मुंबईच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांना ही नामी संधी असणार आहे. या उपक्रमांमध्ये तरुणांना प्रशासकीय कामकाजाचा थेट आणि प्रत्यक्षरित्या अनुभव मिळणार आहे. अशा रीतीने एक चांगली संधी प्रशासनामध्ये जाऊन वर्षभर फेलोशिपच्या माध्यमातून तरुणांना करता येणार आहे. राज्यसेवेतील गट अ अधिकाऱ्याला जो पगार असतो तेवढाच पगार या फेलोशिप मिळालेल्या तरुणांना मिळणार आहे. म्हणजेच 65,100 रुपये 61,500 रुपये पगार तो मिळणार आहे. जो शासकीय गट जे पद असतं मानाचं त्या अधिकाऱ्याला तेवढा पगार मिळतो तेवढा फेलोशिपच्या माध्यमातून
तरुणांना मिळणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम 2026च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे। त्यासाठी पात्रता काय आहे, निकष काय आहे, निवड झालेल्या फेलोचा फायदा काय असणार आहे, एकूण पगार किती मिळणार आहे, फेलोशिपचा कालावधी किती असणार आहे, फेलोशिपच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे ते कोण देणार आहे, त्यात कोणते अभ्यासक्रम असणार आहे, तसेच या फेलोशिपचा मुख्य उद्देश काय आहे हे या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे। त्यामुळे जे विद्यार्थी MPSCची तयारी करत आहेत पण त्यांना अजून कुठलेही पद मिळालेले नाही, त्या तरुणांना प्रत्यक्ष प्रशासनामध्ये जाऊन प्रशासकीय कामकाज कसं चालतं, मंत्रालयामध्ये कोणकोणते विभाग आहेत, त्या विभागामध्ये कोणकोणते कार्य चालतं, त्याचा प्रत्यक्ष अनुभव जर घ्यायचा असेल तर ही फेलोशिप म्हणजे अत्यंत उपयुक्त अशी फेलोशिप तरुणांना आहे। चांगला पगार आहे, तरुणांना चांगल्या गोष्टी या माध्यमातून शिकता येतील आणि ज्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे की प्रशासनामध्ये जाऊन आपल्याला काम करायचं आहे त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे। आपण वयोमर्यादा सांगितलेली आहे, उमेदवाराकडे कोणती पात्रता असायला हवी, शिक्षण कुठपर्यंत चालेल, भाषा कोणत्या कोणत्या लागतील, फेलोशिपमध्ये निवड झाल्यानंतर किती पगार मिळेल, प्रवास भत्ता किती मिळणार आहे, मेडिकलच्या सुविधा त्यांना भेटतील, शासकीय प्रमाणपत्र भेटेल, IIT मुंबई सारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेची पदव्युत्तरचे प्रमाणपत्र त्यांना या वर्षभराचा कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर मिळणार आहे। त्याचप्रमाणे फेलोशिपचा मुख्य उद्देश काय आहे की शासनाची विविध धोरण, अंमलबजावणी, निर्णय प्रक्रिया, प्रशासनाचे कामकाज हे विद्यार्थ्यांना जवळून बघण्यासाठी या फेलोशिपचा उपयोग होणार आहे। अशा रीतीने आज आपण मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम 2026 या व्हिडिओची माहिती, फेलोशिपची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे। ज्या विद्यार्थ्यांना या फेलोशिपसाठी आवेदन भरायचे आहे त्यांनी आपले ऑनलाईन आवेदन अधिकृत संकेतस्थळावरती महाराष्ट्र शासनाला जाऊन तेथील तो फॉर्म फिलअप करावा आणि त्या फॉर्ममध्ये जी माहिती सांगितलेली आहे ती माहिती भरावी। अधिकृत संकेतस्थळावरती जाऊनच हा फॉर्म फिलअप करावा आणि लवकरात लवकर हा फॉर्म भरायचा, जेणेकरून फॉर्म भरण्याची मुदत संपायच्या आधी तुम्ही फॉर्म भरायचा। ओके, चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन माहितीपर व्हिडिओ तुम्हाला मिळेल, आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। धन्यवाद।